मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में दम होता है। आणि करत आता पाहूया कोण पुढे जातोय। कारण म्हटलं जातं ना, मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है। आणि आता मात्र कोण उडान घेतोय, कारण दोन्ही संघाने मात्र दिल्लीचा तिकीट गाठलेला एका बाजूला पाहिलं तर कोंडे पंचेतन संघ, एका बाजूला पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्याला बिलॉंग करणारा संघ म्हणजे गोकुळगाव संघाला एक विनंती असेल, शैलेश आपल्या 11 खेळाडू डगआउटच्या दिशेने असेल, आतमध्ये कुठल्याही खेळाडूने फायनल होईपर्यंत आतमध्ये नाही यायचंय। ऑफसाईडच्या दिशेला जे ती बाईक पार्क केले मित्रांनो, ते काका आहेत, जरा ती गाडी लाईनच्या बाहेर घ्यायचे। आपले सहकारी जर असतील कोण तर ती गाडी बाहेर घ्यायचे। आमचे टुर्नामेंटचे आयोजक ऑफ साईडला जी बाईक आहे, या ग्राउंडवरती आलेले आमचे मान्यवर दादा, थोडीशी बाईक बाहेर घ्यायची आहे आपण, कारण फायनलीचा सामना आहे, आम्हाला थोडंसं सहकार्य करायचं आहे। थँक्यू, धन्यवाद। नक्कीच तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, जरी डोंगर हिरवी राणे ओलांडून सारी, आज ही सर्व डोंगराची राणं ओलांडून हे दोन संघ फायनलिस्ट म्हणून आपल्याला लाभलेत। या रायगड गवळी चषक 2026 थरार आपण पाहतोय, याची देही याची डोळा 5:30 वाजता होणारा फायनलचा सोहळा। आणि खरंच भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय। एका बाजूला पाहिलं तर मराठी असल्याचा अभिमान, मराठी माणूस असल्याचा स्वाभिमान प्रत्येक माणसाला आहे, म्हणून म्हटलं जातं ना, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही, मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी माणूस कोणाच्या बापाला घाबरत नाही, मराठी माणूस कोणाच्या बापाला घाबरत नाही। ही मराठी माणसाची शिकवण जर कोणी दिली असेल तर राजकीय भाग नाही आहे, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी शिकवण आपल्याला आहे की मोडेन पण कोणासमोर वाकणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे। सन्माननीय आदरणीय याच गावचे सुपुत्र राकेशजी पाटील साहेबांना विनंती करतो, आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे। राकेशजी पाटील साहेबांना विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे। पंच सामना चालू करायचा आहे। पंच सामना चालू करायचा आहे। विद्यमान सामना, आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वपूर्ण सामना, ज्याची आपण वाट पाहत होतो, तो सामना आपल्या भेटीला घेऊन येत आहोत आम्ही। फायनलचा सामना, रायगड गवळी चषक 2026 चा फायनलचा सामना। आतापर्यंत विशेष उल्लेख केला जाईल ते म्हणजे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या सामन्यांचं प्रेक्षेपण केलं गेलं आहे आणि सुरेख पद्धतीने प्रेक्षेपण झालं ते म्हणजे स्पोर्ट एम्पायरची पूर्ण टीम, त्यामध्ये असेल राकेश रिकामे, आदर्श कासार आणि श्रवण कासार यांचं नक्कीच आभार। सन्मान्य आदरणीय नवगरगाव म्हटल्याच्या नंतर गवळी समाजाला कुठलाही शब्द दिला दादांकडे की आम्हाला मैदान मात्र उपलब्ध करून देतात, एका शब्दावर दादांचा देखील याचे सन्मान केला जाईल। मी राजेजी गायकर साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते दादांचं सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो। मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन अनेक वेळा मात्र गवळी समाजाला दादांकडे शब्द टाकला की एक फोन गेल्याच्या नंतर या मैदान आपल्याला देतात लाख मुलं, तर त्यांचा देखील सन्मान होतो। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दादांसाठी। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय फायनलच्या सामन्याचं। पहिला चेंडू आणि फायनलचा सामना, आणि काय सुरुवात केली फायनलच्या सामन्याची 6 धावांनी। पहिला मोठा ब्रँडेड षटकार फायनलच्या सामन्याला साजेसा खेळ पाहतोय आपण सोमच्या फलंदाजीतून। नक्कीच या स्पर्धेला देखील रायगडचे सुपुत्र, चरेगावलवाडीचे सुपुत्र, समाजसेवक अनिलजी कोटकर साहेबांचा देखील आगमन होते, त्यांचं देखील रायगड गवळी समाज संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे दाखल व्हायचं आहे। पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय, सीमारेषे पार खणखणीत सोमच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार।
थँक्यू डीजे. बाज की नजर. आता त्या पद्धतीने मात्र नजर बसली ते चेंडूवरती सोहमची. सूरजच्या पहिल्याच्या चेंडूवरती घणाघाती घाव घातला सीमारेषे पार. 6 धावसंख्या आणि गोकुळ या संघाचा मात्र स्कोरबोर्ड ओपन करून दिलाय. पहिल्या चेंडूवरती 6 धावसंख्या. सूरजला मात्र गोलंदाजी कमबॅक करावा गेला. ऑफसाईडला पॉईंट स्टेशन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव थोडीशी मिसस्पीड होते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर आणि आपल्या संघासाठी मात्र धावा वाचवल्या जात आहेत. एकेरीचं दुहेरी, दुहेरीचं मात्र तिहेरीमध्ये रूपांतर. पहिल्या तिहेरीचं मात्र चौथ्या धावेचं रूपांतर. अगदी चौकार गेला नाही पण 2 चेंडूवरती तब्बल 10 धावसंख्या पाहायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्ती महान करतोय तो आपल्या संघासाठी फायनलिस्ट मध्ये सोहम. नक्कीच काय फलंदाजी करते सोहम. आणि जशी फलंदाजी होते त्याच्यापेक्षा जास्त जो प्रोत्साहन दिला जातो त्यांचे जे सर्व सहकारी बंधू आहेत, गोकुळगावचे सर्व सहकारी यांच्या मार्फत आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या कॉम्बॉक्समध्ये जोडलेत आम्हाला. ते म्हणजे मिहिर आणि NK नीरज. परत एकदा मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल झाला धरणीला दांड आणि मिळालं जीवनदान सोहमला. परत एकदा गचाल थ्रो पाहायला मिळतो आपल्याला. एका बाजूला पाहिल्यात तर क्षेत्ररक्षकाचे चांगल्या पद्धतीने एफर्ट्स होते पण त्याला मात्र थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. कोंडे पंचेतन हा फायनलमध्ये दाखल झालाय आणि वारंवार प्रत्येक चेंडूवरती त्यांच्या मात्र चुका पाहायला मिळत आहेत. थोडासा नाराज असेल तो सूरज स्वतः कर्णधार. आपल्या गोलंदाजीतून धावा मात्र खर्ची केल्या जात आहेत. तब्बल 3 चेंडूवरती जर धावसंख्या पाहिलेत तर गोकुळ या संघाची धावसंख्या होते 13 धावसंख्या होते. 13 क्रमांक पाहिलात तर श्रीलंकेचा मेंडिस ज्याचा जर्सी क्रमांक 13 धावसंख्या आहे. त्यांनी स्वतःला अनलकी क्रमांक समजला आणि त्यांनी स्वतःचा यशस्वी धावसंख्या जर्सी क्रमांक घेतलाय तो 13. तेवढीच जर गोकुळ संघाची धावसंख्या पाहिली तर 13 ही पाहायला मिळते. एक मोठी लढत, मोठं युद्ध क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये पाहायला मिळतंय. रायगड जिल्ह्यातून आलेले हे एका बाजूला पाहिलं तर कोंडे पंचेतन संघ रत्नागिरी जिल्ह्याला बिलॉंग करणारा संघ म्हणजेच गोकुळ गाव जिल्ह्यातून अगदी एका बाजूला पाहिलं तर रायगड जिल्ह्याचं नाव घेतलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. योगेशजी पेंडकर सरांचं दुसऱ्या बाजूला रत्नागिरीचा उल्लेख केला तर कृष्णा सातपुतेचं नाव घेतलं जातं. एक मोठी लढत. सोलापूरचा कुर्डुवाडीचा डॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. मोठा आदरा पाहायला मिळाला आपला तो म्हणजे निलेशच्या स्वरूपात आपण पाहतोय. आणि काय घडतं आता मैदानामध्ये येतोय मागच्या मॅचचा हिरो अरविंद. परत एकदा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी सज्ज होतोय अरविंद. नशिबाच्या रेषा जर चमकवायच्या असतील तर आधी हाताच्या रेषा कष्टाने घासावे लागतात आणि आज कष्ट केले त्या दोन्ही संघांनी. आणि पाहतोय आपण ते म्हणजे कोंडे पंचेतन संघ आणि गोकुळगाव संघ फायनलचे दावेदार ठरलेत आजच्या दिवसभरातील. जाऊया थेट सामन्याकडे. स्कोर जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ आणि 13 धावा. सूरजच्या बॅटवर स्लोक चिपचा फटका. अक्षय तिकडे आहेत परंतु चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. आतापर्यंत आपण जर पाहत आलो आहोत मित्रांनो धावसंख्या झाले 17 आणि कोणाला एक खतरा हे पाहण्यासारखं असेलच. परंतु 2 षटकांचा खेळ आणि आतापर्यंत आपण 17 ते 20 धावा या 2 षटकात बनत होत्या. परंतु फायनलला बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आणि गोकुळगावचे जे फलंदाज आहेत मला असं वाटतं डगआउट मधूनच सेट होऊन येत आहेत. एका बाजूला पाहिलं तर याच नवगरगावचे सुपुत्र ऑफ साईडला मात्र अनेक मान्यवर ही स्पर्धा पाहतायत. एक भव्य दिव्य आयोजन त्यांचं देखील येणार आहे. 7 दिवस याच मैदानामध्ये होणार आहे. रिव्हर्स शॉट अटेंड केलाय सीमारेषे पार. बिग 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 अरविंदच्या बॅट मधून जातोय षटकार. डीजे नक्कीच या स्पर्धेला अरविंदला मात्र
आमचे विनायकजी काते साहेबांच्या माध्यमातून तब्बल कॅश प्राइज असेल 100 रुपयाचं. खेळाडूंचं मात्र मनोबल वाढवतायत. ये तो ट्रेलर आहे काते साहब, पिक्चर तो अभी बहुत बाकी है. नक्कीच पिक्चर पाहण्याची तर आता वेळ झाली आहे. आपण दिवसभर ट्रेलर बघतला, परंतु काय फटका सजवला. स्विचिटचा फटका होता, तो म्हणजे अरविंदच्या बॅटमधून. सहसा आपण पाहत नाही फटके, परंतु टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केला हवाई सफर 6 धावांसाठी. त्याच्याकडे असलेलं जे पोटेन्शियल आणि हँड आय कोऑर्डिनेशन आपण पाहायला मिळते अरविंदच्या फलंदाजीतून. अनिकेत सज्ज, परत एकदा मोठा फटका. काय घडतं मैदानामध्ये, एक तेरी तो एक मेरी. अरविंद मारतोय उलटे तर मी पण मारेन सुलटे. सोमच्या बॅट मधून मोठा फटका. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. छोटा पॅकेज बडा धमाका. अभी फायर झालाय तो सोहम मानावा लागेल. काय लाजवाब फलंदाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. आता मात्र विरोधकांना एकच भीती, सोमच्या बॅट मधून चौकार षटकार येणार किती. सोमने केलाय चालू मिक्सर आणि त्याच्या बॅट मधून येतोय सुपर सिक्सर. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय फलंदाज सोहम. अनिकेत वरती फायर केलाय पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू देखील खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागतात जातोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. 1 धावसंख्या मिळते. एकेरी धावसंख्येबरोबर गोकुळगाव गाव या संघाचं धावसंख्या पाहिलेत तर 30 ही धावसंख्या पाहायला मिळते. 2 षटकांचा सामना आहे, पण दुसरा षटक प्रगतीपथावर असताना तब्बल 30 ही धावसंख्या पाहायला मिळते. एक घातक फलंदाजी मात्र करतोय तो. मानावं लागेल ते सोहमला. मूर्ती लहान पण कीर्ती महान, बलाढ्य खेळाडू आहे. चपळवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच दंडित करतायत. थोडीशी दिशा बदलली, ती म्हणजे गोलंदाज अनिकेतने. आणि अवंतर धावेने समीकरण बदललंय. धावा झाल्यात 31, परंतु जशी आपल्याला फायनल हवी होती. काय षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करतोय तो म्हणजे गोकुळगाव संघ. आतापर्यंत आपण पाहिलं होतं संध्याकाळचं सत्र सुरू झालं आणि मोठे फटके यायला सुरुवात झाली. परत एकदा इट्स अ हँड अँड सम, परंतु एलिव्हेशन कमी आणि फलंदाज होतोय बाद सोहम. पण सोहमची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. वय वर्ष 16 आणि काय फलंदाजी करतोय. वेळ लावून ठेवलंय त्याच्या फलंदाजीने. एका बाजूला पाहिलं तर सोहम फलंदाजी करत असताना अक्षय देखील तिकडे क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे. तुम ट्रेलर रख सकते तो पूरा पिक्चर भी मैं रिलीज कर सकता हूँ भाई. ये क्रिकेट है, अनिश्चितता खेळ है. लाजवाब फलंदाजी, मूर्ती लहान पण कीर्ती महान. अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेचा मानावा लागेल ते सोहमला. टाटाचे मालक त्याला देखील सेलिब्रेशन करतायत. रत्नागिरी जिल्ह्यातून आलेले. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असेल. रुपेश अष्टपैलू खेळाडू हा देखील आहे, पण अनिकेत देखील कोंडेपचंद या संघाचा गोलंदाज. तेज रफ्तारने मात्र गोलंदाजी करतोय. मानावं लागेल. रनआउटची सुवर्ण संधी आहे, पण पाहूया रनआउटची सुवर्ण संधी होते काय. नाही पंच मात्र तटस्थ. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि गोकुळगाव या संघाला मात्र फायदा असेल. तब्बल स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय तो 32 ही धावसंख्या. स्कोरबोर्डची लेखणीचं काम देखील सकाळपासून पंचगिरी केले ते भावेश सरांच्या माध्यमातून होत आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. फायनलिस्टसाठी आपण दाखल झालायत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. स्वप्नील, आतापर्यंत आपण सुरेख खेळ पाहिला तुमच्या मार्फत कोंडे पंचजन संघ. आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं हे नक्कीच आपल्या क्रिकेट शिकवत असतं. परंतु याच्या आधी जर आपण झेलचा उल्लेख केला तर सूर्यनारायण थेट अक्षयच्या दिशेने येत आहेत. डोळ्यावर सूर्यनारायणचा प्रखर तेज येतोय, परंतु चांगला जजमेंट केला आणि सुंदर झेल पकडला तो म्हणजे अक्षयच्या स्वरूपात. अक्षयची सुद्धा बारी येणार आहे फलंदाजीसाठी. आम्ही वाट पाहत आहोत, परंतु आता सध्या जाऊया आपण फलंदाजीसाठी. रुपेश, परत एकदा मोठा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने अक्षय येतोय तिकडे. 1 बाउट चेंडूला अडवलाय, परंतु अरविंदला स्ट्राईकला ठेवलंय. अरविंदने 2 मोठे फटके खेळलेत. एक तर एकदम मला असं वाटतं आजच्या मॅचचा शॉट ऑफ द डे म्हणू शकतो. जो फटका खेळला स्विचिटचा फटका, आणि तोच आता अरविंद स्ट्राईकला पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्या झाली ती 33. 2 चेंडूचा खेळ शेष या फायनलच्या सामन्यामध्ये. पहिला इनिंगचं सत्र पाहायला मिळतं आपल्याला. फुलटॉस चेंडू, परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राकडे 1 धावेसाठी.
मोठा फटका खेळला होता, फुलटॉस चेंडू होता, समाचार घेतला, परंतु थोडस आपल्याला मैदान साथ देत नाही आणि चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. धावा झाल्या 34. अजूनही कमबॅक करतायत ते म्हणजे कोंडे पंचधान संघ. अनिकेतचा शेवटचा चेंडू, मोठा फटका परत एकदा. इट्स अ बिग अँड इट्स अ ह्यूज. हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवून दिला 6 धावांसाठी आणि आता 40 धावा उभारल्यात त्या म्हणजे 1 मिनिट डीजे. 40 धावा बनवल्यात त्या म्हणजे गोकुळगाव संघाने आतापर्यंत मला असं वाटतं 2 षटकांच्या खेळामधला हायेस्ट स्कोर आहे तो म्हणजे गोकुळगाव संघाचा आणि 41 धावांचं आव्हान असेल विजयासाठी गोंडे पंचधान संघाला. कम ऑन डीजे, आता डीजे होऊ द्या. थँक्यू डीजे, थँक्यू. गोकुळगाव संघ शेवटचा कॉल असेल, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पुढून घ्यायचा आहे, थोडंसं फास्ट करायचं आहे प्लीज. आतापर्यंत जे सहकार्य केलं आपण, आम्हाला नेहमीच त्याची अशीच साथ लाभेल तुमच्याची अपेक्षा असेल. परंतु कोंडे पंचधान संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य संघ आहे. अक्षय, सूरज मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात कोंडे पंचधान संघाकडून. हॅलो, ज्याने मात्र सकाळपासून 12 मॅनचं काम केलं ते एनके मला वाटतं याच फायनलसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. तब्बल कोंडे पंचधान या संघाला मात्र बनवायचे आहेत. आता मात्र अक्षयला फायर व्हावं लागेल. AK-47 च्या बंदुकीमधून सुटलेली गोळी आणि अक्षयच्या बॅटमधून सुटलेला चेंडू मात्र सीमारेषे पार जातो. आता मात्र तो धाडस निर्माण करावा लागेल. याच वाघाला मात्र मोठी डरकाळी फोडावी लागेल तरच आपला सामना मात्र कमवू शकतो, नाहीतर मोठं टार्गेट आपल्या समोर ठेवलं गेलं पाहिजे. 12 चेंडूमध्ये तब्बल 40 धावसंख्या बनवायची आहे, 41 धावसंख्या बनवायची आहे. अक्षयसाठी मात्र ATM उघडलं गेलंय. प्रत्येक षटकाराला मात्र संजयजी माडिक साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाची रोख रक्कम असेल. अक्षय खेडेकरनी जर रिक्स घेतली ना तर विजयी फिक्स त्याचा करू शकतो, एवढी मोठी काबिलियत त्याच्याकडे. पण आता मात्र त्याला मोठे पहिल्या चेंडूवरती प्रहार करावे लागतील. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कोणाला आणलं जातंय गोकुळगाव या संघाकडून. एका बाजूला पाहिलं तर सोम देखील चांगली गोलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूला अरविंद देखील चांगली गोलंदाजी करतोय. कोणावरती विश्वास दाखवला जातोय या पहिल्या षटकामध्ये? जर कातेसाहेब पाहिलं तर 20 धावा जर आल्या ना तर सामन्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये रंगतदार मजा येऊ शकते. पण ही मोठी खेळी मात्र करावी लागेल ती सूरज आणि अक्षयला. याच जोडीला पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा आणाव्या लागतील. मोठी खेळी करावी लागेल तरच सामन्यामध्ये आपण पुनरागमन करू शकतो. कारण अनिश्चिततेचा खेळ रंग बदलणारा सरडा म्हणून क्रिकेटला ओळखला जातो, कधीही रंग बदलू शकतो. पण अरविंद देखील याच स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. हॅलो, फायनलची लढत आपण पाहतोय ती म्हणजे या 2 मातबर संघांमध्ये. घाबरून मागे हटणारे आम्ही नाही, प्रयत्न करून हरलो तरी दुःख नाही. मैदानात उतरलं की जिंकण्याची जिद्द वाढते. क्रिकेट आमच्यासाठी फक्त खेळ नाही तर अभिमान आहे आणि क्रिकेट हा फक्त आमच्यासाठी खेळ नाही तर अभिमान आहे. अभिमानास्पद लढत द्यावी लागेल ती म्हणजे कोंडे पंचधान संघाला. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. परत एकदा अपट्रॅकर चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑन वरून. तत्पूर्वी एक धाव घेण्यात यशस्वी. धावांचा शुभारंभ केलाय श्री गणेश केलाय. फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय कोंडे पंचधान संघाकडून मोठे फटके खेळण्यासाठी अक्षय नक्कीच ओळखला जातो आणि आता त्या मोठ्या फटक्यांची गरज असेल अक्षयकडून आपल्या संघासाठी. 40 धावांचं आव्हान असेल. येणारे 11 चेंडू 40 धावा.
आणि काय होतंय, दोस्त मस्त त्रिफला उद्ध्वस्त, दांडी गोल केली ती म्हणजे फलंदाज अक्षयची. सेलिब्रेशन थोडस होतंय परंतु फुलटॉस चेंडू होता आणि त्याला मिस केला अक्षयने आणि माघारी परतावं लागतंय. ते म्हणजे अक्षयला गोल्डन डकचा शिकार झाला. कुठेतरी अपेक्षा होती कोंडे पंचधान संघाकडून अक्षयची मोठे फटके खेळेल म्हणून, परंतु संस्कार थोडंसं थांबायचं आहे. कर्णधार निलेश कर्णधार आपल्याला वॉर्निंग असेल, कुठल्याही खेळाडूचं मनोबल खचणार नाही असं सेलिब्रेशन करायचं नाही मैदानामध्ये. एनके आपल्याला वॉर्निंग असेल, कारण आपल्याला मैत्रीच्या दुनियेमध्ये क्रिकेट खेळायचं आहे. अनेक वेळा आपल्याला देखील या स्पर्धेमध्ये दाखल व्हायचं आहे. कुठल्याही खेळाडूचं मनोबळ खचणार नाही अशा पद्धतीने आपल्याला शेवटचा सामना खेळायचा आहे. कारण सकाळपासून आपण कुठल्याही गोष्टीचं वादविवाद होत नाहीये. अनिकेतला मात्र माघारी परतावा लागलाय. अचूक गोलंदाजी, भेदक मारा करतोय गोलंदाजी तो अरेबिन. मोठा हादरा बसला कोंडे पंचधान या संघाला. बॅक टू पॅव्हलियन माघारी परतलाय तो AK-47. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे स्ट्राईकला अतुलकडे सुद्धा ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. सुरेख सूचना दिली ती म्हणजे अविनाश सर यांच्या मार्फत. परत एकदा ब्लॉक कॉलचा चेंडू जाते थर्ड मॅन रिझन मध्ये. एक धावेसाठी लेग बायच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये. धावा झाल्या त्या 2 आणि चेंडू झाले 3. पाहूया विजेता होणार कोण याची आस तर लागली आहे, परंतु वर्चस्व गाजवताना दिसतोय गोकुळगाव संघ. आणि खरंच ज्या प्रकारे अविनाश सरांनी उल्लेख केला, या क्रिकेटने आपल्याला खूप सारे मित्र जमवून दिले मित्रांनो. आणि या क्रिकेटच्या दुनियेत झालेली दोस्ती ही आयुष्यात खूप पुढे घेऊन जात आहे. परत एकदा ब्लॉक होलचा चेंडू, परत एकदा ट्रिपल उद्ध्वस्त केलाय तो म्हणजे अतुलचा. आणि 2 मोठे हादरे दिले कोंडे पंचधान संघाला. सेलिब्रेशन थोडंसं कमी करायचं गोकुळगाव संघ. आपण नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु कोणाच्याही मनाला ठेच पोचणार नाही असं कृत्य आपल्याकडून होणार नाही याची अपेक्षा आम्हाला असेल. आतापर्यंत कोंडे पंचधान संघ शांत आणि संयमी खेळ आपण पाहिला त्यांच्याकडून, आणि आम्हाला तुमच्याकडून सुद्धा तीच अपेक्षा असेल. हॅलो. आता मात्र अनिकेतच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल. अजून देखील सामनामध्ये रंगतदार मजा येऊ शकते, पण अनिकेतला मात्र मोठे फटके खेळावे लागतील आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असताना. आता मात्र फलंदाजी आत्मविश्वासाने करावी लागेल, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, दे हरी पलगावरी. कुठलाही गोष्ट तुम्हाला या पलगावर देणार नाही. इथे मात्र या मैदानावरती पराकाष्ठ करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. यश नक्कीच प्राप्त होईल, पहिले प्रयत्न करावे लागतील. ते अनिकेतला आपल्या फलंदाजीतून एक मोठं धाडस निर्माण करावा लागेल, वादळी खेळी करावी लागेल. एका बाजूला पाहिलात तर हार्दिक पांड्या आपल्यातील जागा करावा लागेल, अष्टपैलू खेळाडू करावी लागेल. पुन्हा एकदा ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न. चेंडू अरविंदची गोलंदाजी, भेदक मारा करतोय गोलंदाजीचा. तेज रफ्तारने मात्र गोलंदाजी करतोय. नियंत्रणामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते ती अरविंदची, आणि स्तब्ध राहिलाय तो कोंडे पंचधान जोडी मात्र फलंदाजीतून. नक्कीच कॅसूर एक गोलंदाजी हाताळलाय. 2 धावा फक्त खर्च केल्यात आणि 2 मोठे गडी बाद केले अरविंदने. परत एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. तात्पुरती एक धाव घेण्यात यशस्वी आणि 1 षटकाच्या अखेरीस जशी फायनलला गोलंदाजी हवी होती हाय व्होल्टेज सामन्यामध्ये, तशी गोलंदाजी केली ती म्हणजे अरविंदने. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 2 मोठे हादरे दिले आणि फक्त 3 धावा खर्च केले आपल्या गोलंदाजीतून अरविंदने. आणि आता गोलंदाजीसाठी प्राचारण करतायत. कुणाला करतायत प्राचारण? ज्याने आज पूर्ण दिवसभर आपण पाहिलं, ज्याची फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, ज्याने पूर्ण समस्त या क्रीडा रसिकांना वेळ लावून ठेवलं, आणि तो रायझिंग स्टार ऑफ मंडणगड तालुका, रत्नागिरी जिल्ह्याचा उगवता तारा, गोकुळगावचा सुपुत्र सोहम. परत एकदा गोलंदाजीसाठी प्राचारण होतंय. खरंच, कारण त्याचं कौतुक करण्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो, त्याचा वय एवढं कमी आहे, परंतु तो अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करतोय जी ज्यांना आज पूर्ण दिवसभरात कोणाला जमली नाही, त्याच्यापेक्षा खूप वरच्या लेवलची फलंदाजी आणि गोलंदाजी आपण पाहिली ती म्हणजे सोहमची. परत एकदा आव्हान असेल 6 चेंडू आणि 38 धावा. ब्लॉक होलचा चेंडू, काय गोलंदाजी करतोय हा. मला असं वाटतं या फायनलचा 3रा ध्वस्त मस्त त्रिफला उद्ध्वस्त केलाय तो म्हणजे गोकुळगाव संघाकडून गोलंदाजांनी. काय वाटतं अविनाश सर या गोलंदाजीला? पाहिलं तर कोटकर साहेब म्हटलं जातं ना, मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची चिकी, आणि याच गोलंदाजासमोर फलंदाजी परिपूर्ण पडले ती फिकी. अशी मात्र गोलंदाजी, भेदक गोलंदाजीचा मारा करतोय तो सोहम. हँडसम बॉय आजच्या या स्पर्धेचा ठरला जाईल काय, करणाऱ्या क्षणामध्येच आपल्याला माहीत पडेल.
मापक अशी गोलंदाजी करतोय, भेदक मारा त्याचा गोलंदाजी तो पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 आणि प्रत्येक फलंदाजाला मात्र बनवतोय आपल्या गोलंदाजीतून बकरा. नक्कीच काय गोलंदाजी करते सोहम. मला असं वाटतं विरोधकांकडून सुद्धा ह्या टाळ्या होत असतील सोहमसाठी. सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं कमी सोहमचं. परंतु आता सामन्यामध्ये राहिली औपचारिकता. फायनलचा सामना आपण घेऊन आलो आपल्या सर्वांच्या भेटीला. रायगड गवळी चषक 2026 मध्ये मोठी लढत. परत एकदा वेगावर स्वारून नियंत्रित गोलंदाजी करतोय सोहम. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये. स्पीडअपचा बेतात बादशाह, नियंत्रणामध्ये गोलंदाजी कशी करावी तर मात्र या युवा स्टार गोलंदाजाकडून शिकावं लागेल. महत्वपूर्ण फायनलिस्टसाठी मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते सोहमच्या माध्यमातून. कुठे पोहोचत या संघाला थोडंसं निराशाजनक फायनलमध्ये फलंदाजी पाहायला मिळाली. अक्षयसारखा फलंदाज बाद झाल्याच्या नंतर एकाही फलंदाजाला मात्र मोठे फटके खेळता आले नाही आहेत. आता मात्र स्वतः कप्तान कुल स्ट्राईक एंडला असेल, कारण आता मात्र हा समीकरण कधी ते क्रिकेटमध्ये जमू शकत नाहीत. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावसंख्येची आवश्यकता आहे 37. आता मात्र हा समीकरण कुठेतरी जमला जाणार नाही आहे. कितीही गुणाकार केले, कितीही भागाकार केले, कितीही वजाबाकी बेरीज केली तर मात्र हा गणित जमला जाणार क्रिकेटमध्ये. सोहम गोलंदाजी मार्कवर सज्ज, प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेता जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू, 1 धावसंख्या मिळते. आता मात्र 2 चेंडू शिल्लक. रायगड गवळी समाज संघटनेच्या दुसऱ्या पर्वामध्ये अगदी विजयाकडे कदाचित वाटचाल करणारा संघ असेल तो गोकुळगाव संघ. पाहूया 2 चेंडू शिल्लक. धावसंख्येची आवश्यकता खूप आहे. पुढचा चेंडू सोहमचा. हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडूला पूल केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. थ्रो करण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी. आता जाऊयात 2 चेंडू आणि समीकरण राहिलंय फक्त सामन्यामध्ये 35 धावा. 1 चेंडू आणि 35 धावा. काय गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, गोकुळ गावात कुठेही कमी पडलं नाही या फायनलच्या सामन्यामध्ये. तसाच कोणते पंचायत संघ सुद्धा आतापर्यंत 3 सामने खेळले. 4थ्या सामन्यामध्ये थोडंसं बॅकफुटला आले परंतु आधीच्या 3 सामने सुरेख पद्धतीने खेळ केला. आणि फायनल शेवटचा चेंडू. गोकुळगाव संघ रत्नागिरी जिल्ह्याने मारले बाजी. रायगड गवळी चषक 2026 वरती कोंडे पंचायत